अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तांपैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त. या दिवशी केलेले दान, जप आणि खरेदी यांचा कधीही क्षय होत नाही अशी धार्मिक श्रद्धा आहे. यंदा 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेचा सण साजरा होत आहे. या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो आणि सोन्याची खरेदी करतो. पण लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा आणि घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासू नये, यासाठी अक्षय तृतीयेपूर्वी काही अचूक वास्तू उपाय करणे अत्यंत फलदायी ठरते. चला तर मग जाणून घेऊया, तुमच्या स्वयंपाकघरातील धान्याच्या डब्यात कोणत्या 4 वस्तू ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होईल. असे मानले जाते की ज्या घराचे अन्नपूर्णा कक्ष म्हणजे स्वयंपाकघर शुद्ध आणि समृद्ध असते, तिथे माता लक्ष्मीचा कायमचा वास असतो. नंबर 1. गव्हाच्या पिठात 10 रुपयांचे नाणे. गव्हाचे पीठ हे आपल्या अन्नाचा मुख्य आधार आहे. अक्षय तृतीयेपूर्वी तुमच्या पिठाच्या डब्यात 10 रुपयांचे एक स्वच्छ नाणे ठेवा. नाणे हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. पिठात नाणे ठेवल्याने अन्नामध्ये बरकत येते आणि आर्थिक ओघ वाढतो. नंबर 2. मिठात 5 लवंगा. मीठ हे नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी प्रभावी मानले जाते. मिठाच्या बरणीत 5 लवंग टाकून ठेवा. लवंग आणि मिठाचे हे मिश्रण घरातील दारिद्र्य दूर करण्यास आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करण्यास मदत करते. त्यामुळे कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग मोकळे होतात. नंबर 3. साखरेत दालचिनीचे तुकडे. साखर ही गोडव्याचे प्रतीक आहे, तर दालचिनी ही समृद्ध आणि नशिबाचे. साखरेच्या डब्यात दालचिनीचे 2 ते 3 तुकडे ठेवा. यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. नंबर 4. तांदळात हळकुंड. तांदूळ म्हणजे अक्षता हे मांगल्याचे प्रतीक आहे, तर हळद ही विष्णू आणि लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. तांदळाच्या डब्यात एक अख्खे हळकुंड ठेवा. या उपायाने घरातील धान्य अक्षय राहते आणि शुभ कार्यांमध्ये येणारे अडथळे दूर होतात. अक्षय तृतीयेला लक्ष्मी मातेला आवाहन करा. 19 एप्रिल रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी स्नान उरकून लक्ष्मी मातेची आणि कुबेर यंत्राची पूजा करा. वरीलप्रमाणे उपाय केल्यानंतर मनोभावे प्रार्थना करा की हे लक्ष्मी माते, आमच्या घरातील धन आणि धान्य अक्षय ठेव आणि तुझा आशीर्वाद आमच्यावर सदैव राहू दे. अक्षय तृतीयेला पूजा झाली की दुसऱ्या दिवशी या 4ही वस्तू वाहत्या पाण्यात विसर्जित कराव्या. अक्षय तृतीयेच्या या पवित्र दिवशी केलेले हे छोटे उपाय स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख, समृद्धी आणि समाधान घेऊन येवोत. मनापासून श्रद्धा ठेवा, कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्कीच असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.